गिब्स एनर्जी. गिब्स एनर्जी कशाला म्हणायचं आहे किंवा गिब्स एनर्जी काय, कशाने डिनोट केली जाते. गिब्स एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड एज फ्री एनर्जी. यालाच फ्री एनर्जी ऑफ सिस्टीम असं म्हटलं जातं. सिस्टीमची गिब्स एनर्जी कॅपिटल लेटर जी च्या साहाय्याने डिनोट केली जाते. कशा साहाय्याने डिनोट केली जाते? जी च्या साहाय्याने. जी किंवा गिब्स एनर्जी म्हणजे काय? गिब्स एनर्जी इज इक्वल टू H मायनस TS. Gibbs energy is the H minus TS. That means Gibbs energy is the difference of enthalpy and product of temperature and entropy. Gibbs energy is the कशाचा डिफरन्स आहे? डिफरन्स बिटवीन एन्थाल्पी अँड प्रोडक्ट ऑफ टेम्परेचर अँड एंट्रोपी. दिस इज कॉल्ड एज गिब्स एनर्जी. किंवा गिब्स एनर्जीला दुसरं नाव काय? फ्री एनर्जी. फ्री एनर्जी ऑफ सिस्टीम असं म्हटलं जातं. बघा, हा जो H आहे, H म्हणजे काय? एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. T इज टेम्परेचर अँड S इज एंट्रोपी. तर आपण तिन्ही पाहिलेले आहेत. हा H काय? एन्थाल्पी स्टेट फंक्शन आहे. T टेम्परेचर स्टेट फंक्शन आहे आणि S हा एंट्रोपी आहे. एंट्रोपी सुद्धा काय? स्टेट फंक्शन आहे. एन्थाल्पी, टेम्परेचर, एंट्रोपी तिन्ही काय? स्टेट फंक्शन आहेत. म्हणून G हा G काय? G इज गिब्स एनर्जी. हा गिब्स एनर्जी सुद्धा काय? स्टेट फंक्शन आहे. गिब्स एनर्जी सुद्धा काय? स्टेट फंक्शन आहे. अँड दॅट डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट. गिब्स एनर्जी सुद्धा काय? स्टेट फंक्शन आहे. ते कशावर डिपेंड आहे? इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे. G जर स्टेट फंक्शन असेल तर ते कसं लिहिलं जाईल? डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T इंटू डेल्टा S ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T. याप्रमाणे इक्वेशन काय मिळेल? डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T इंटू डेल्टा S. हे खूप फेमस इक्वेशन आहे. याचं आपल्याला डेरिव्हेशन वगैरे नाही, पण हे खूप फेमस इक्वेशन आहे. या इक्वेशनलाच म्हटलं जातं गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. या इक्वेशनचं नाव काय? गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. काय इक्वेशन? डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T इंटू डेल्टा S. दॅट मीन्स change in Gibbs energy is the difference between. कशा डिफरन्स आहे? डिफरन्स बिटवीन चेंज इन एन्थाल्पी अँड प्रोडक्ट ऑफ टेम्परेचर अँड चेंज इन एंट्रोपी. समजतंय? गिब्स एनर्जी काय? गिब्स एनर्जी इज द फ्री एनर्जी और स्टोर्ड एनर्जी ऑफ सिस्टम डिनोटेड बाय लेटर कैपिटल G and it is equal to H minus TS. That means Gibbs energy is the difference between enthalpy and product of temperature and entropy of system. This is called as Gibbs energy. H, T and S all are the state functions. Therefore, G is also Gibbs energy is also state function and depends on initial and final state of the system. Therefore, delta G is equal to delta H minus T into delta S. Okay. आता ही जी गिब्स एनर्जी आहे, हा गिब्स एनर्जीचा जो पॉइंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कारण आपण याच्या अगोदर दोन पॉइंट पाहिले आहेत, एंट्रोपी आणि एनर्जी. आणि त्याच्या साहाय्याने आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस एक्सप्लेन करतो. आणि स्पॉन्टेनियस प्रोसेसच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आहे, जिथे आपण काय पाहतो? गिब्स एनर्जी पाहतो. तर गिब्स एनर्जी आपण पाहिलं. गिब्स एनर्जी काय आहे? गिब्स एनर्जीसाठी इक्वेशन मिळालं. त्या इक्वेशनला गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन असं म्हटलं जातं. ओके. आपण मागे पाहिलेलं आहे डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू डेल्टा एस टोटल. डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असेल तर स्पॉन्टेनियस, डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असेल तर स्पॉन्टेनियस, डेल्टा एस टोटल निगेटिव्ह असेल तर नॉन स्पॉन्टेनियस. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0 असेल तर रिएक्शन इक्विलिब्रियमला असते. बा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इन टर्म्स ऑफ एंट्रोपी आपल्याला काय सांगितलं? डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असेल तर रिएक्शन स्पॉन्टेनियस, डेल्टा एस टोटल निगेटिव्ह असेल तर रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस, आणि डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0 असेल तर रिएक्शन ॲट इक्विलिब्रियम.
नायदर स्पॉन्टेनियस नॉर नॉन स्पॉन्टेनियस. ओके, पण आपण सांगितल्याप्रमाणे सायंटिस्टला डेल्टा एस टोटल किंवा डेल्टा एस सराउंडिंग मध्ये इंटरेस्ट नाही. सायंटिस्टला पाहिजे सिस्टीमचा एंट्रॉपी सांगितल्याबरोबर, सिस्टीमची व्हॅल्यू सांगितल्याबरोबर कळलं पाहिजे की रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे. रिएक्शनच्या व्हॅल्यूवरून समजलं पाहिजे, ना की सराउंडिंग किंवा टोटल. क्लिअर होते? तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, रिएक्शनची व्हॅल्यू पाहिल्याबरोबर रिएक्शनची स्पॉन्टेनिटी सांगता आली पाहिजे. मग आपण एंट्रॉपी पाहिलाय, एनर्जी पाहिलाय. इथं आपल्याला रिएक्शनच्या व्हॅल्यूवरून रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे सांगता आलेलं नाही. त्यासाठी आपण तिसरा क्रायटेरिया पाहतोय, कोणता? गिब्स एनर्जी. गिब्स एनर्जी काय? गिब्स एनर्जीसाठी इक्वेशन काय? चेंज इन गिब्स एनर्जी काय? आणि या इक्वेशनला काय म्हणायचं? या इक्वेशनला म्हणायचं आहे गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. ओके, तर पुढं याच्यामध्ये पुढे जायचं आहे, गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी ऑफ रिएक्शन. गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनियस प्रोसेस. याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनियस प्रोसेस. तर याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय बघ, गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनियस प्रोसेस. आपण मागे पाहिलेलं आहे, काय पाहिलंय? अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इन टर्म्स ऑफ एंट्रोपी. काय पाहिलंय? डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. याप्रमाणे इक्वेशन पाहिलेलं. ओके, हा डेल्टा एस सिस्टीम आहे. डेल्टा एस सिस्टीम म्हणजे काय? डेल्टा एस ऑफ रिएक्शन आहे. डेल्टा एस सिस्टीम म्हणजे काय? डेल्टा एस ऑफ रिएक्शन. मी हा डेल्टा एस सिस्टीम लिहिला काय किंवा न लिहिला काय, तर आपण समजू शकतो की हा डेल्टा एस कोणाचा? सिस्टीमचा, म्हणजे डेल्टा एस कोणाचा? रिएक्शनचा. प्लस डेल्टा एस सराउंडिंग, प्लस डेल्टा एस सराउंडिंग. कसं झालं? सिस्टीमचा डेल्टा एस पॉझिटिव्ह असेल तर सराउंडिंगचा डेल्टा एस निगेटिव्ह असतो. हे आपण मागच्या इक्वेशन मध्ये पाहिलेलं. तर या इक्वेशन नुसार मी इथे व्हॅल्यू पुटअप केल्या. काय म्हटलं? बट काय? डेल्टा एस सराउंडिंग, बट डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू काय? मायनस डेल्टा एच अपॉन टी. डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू काय? मायनस डेल्टा एच अपॉन टी. तर हे कसं येतंय? तर आपण पाहिलंय डेल्टा एस इज इक्वल टू काय? क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी, दॅट मीन्स डेल्टा एच अपॉन टी. आणि सराउंडिंगचा आहे म्हणून सिस्टीमच्या अपोजिट साईन कोणतं? मायनस. म्हणजे डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू काय? मायनस डेल्टा एच अपॉन टी. तर ही व्हॅल्यू इथं पुटअप केली. इक्वेशन कसं होईल मग? बा डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस हा कोणाचा आहे? सिस्टीमचा, प्लस डेल्टा एस सराउंडिंगची व्हॅल्यू काय? मायनस डेल्टा एच अपॉन टी, म्हणजे मायनस डेल्टा एच अपॉन टी. काय इक्वेशन मिळालं? डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस मायनस डेल्टा एच अपॉन टी. आता मी काय करतोय बा, इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मी मायनस टी ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला कशाने मल्टिप्लाय केलं? मायनस टी. इक्वेशन काय होईल? मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल, मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस. मायनस मायनस काय होईल इथं? प्लस मायनस टी इंटू हा मायनस काय होईल? मायनस मायनस प्लस टी झाला इथं, प्लस टी आणि हा टी, टी ला टी कॅन्सल, प्लस हा काय होईल? डेल्टा एच. इक्वेशन काय मिळालं बा? इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मायनस टी ने मल्टिप्लाय केल्यामुळे इक्वेशन काय झालं? मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस प्लस डेल्टा एच. म्हणजे इक्वेशन असं मिळालं मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस.
काय इक्वेशन मिळालं, मायनस टी इंटू डेल्टा एच टोटल इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एच. बट व्हॉट इज दिस डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एच? दिस इज गिब्स एनर्जी, दिस इज चेंज इन गिब्स एनर्जी. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू किती आहे, डेल्टा जी आहे. याची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा जी. म्हणजे डेल्टा जी इज इक्वल टू काय मिळालं, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल. बा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय, डेल्टा जी आहे. डेल्टा जी इज इक्वल टू काय मिळाला, मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल. डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल. हा जो टी आहे हा टी काय टेम्परेचर आहे, हा टी काय टेम्परेचर. टेम्परेचर आपल्याला इथे केल्विन मध्ये घेतो. टेम्परेचर कशामध्ये घ्यायचं, केल्विन मध्ये. आणि केल्विन मधलं टेम्परेचर हे ऑलवेज पॉझिटिव्हच असतं. टेम्परेचर मधलं जे केल्विन मधलं जे टेम्परेचर आहे ते ऑलवेज कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणजे टेम्परेचर जनरली ऑलवेज कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच हे जे साइन झालं मायनस, हे साइन कोणासाठी आहे, ओनली अँड ओनली डेल्टा एस साठी आहे. ओनली अँड ओनली कोणासाठी आहे, डेल्टा एस साठी आहे. मग डेल्टा एस हा कसा आहे, डेल्टा एस टोटल कसा आहे, निगेटिव्ह. त्यावेळेस डेल्टा जी कसा असतो, पॉझिटिव्ह. बा डेल्टा एस टोटल कसा आहे, निगेटिव्ह आहे. त्यावेळेस डेल्टा जी कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस डेल्टा जी कसा असेल, निगेटिव्ह असेल. क्लिअर होतंय का. मायनस डेल्टा एस टोटल, डेल्टा एस टोटल कसा आहे, निगेटिव्ह. त्यावेळेस डेल्टा जी कसा आहे, पॉझिटिव्ह. डेल्टा एस टोटल जर पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा जी कसा असेल, कसं असेल, निगेटिव्ह असेल. ओके. पण आपण पाहिलं काय पाहिलंय, डेल्टा एस टोटल, हा जो डेल्टा एस टोटल आहे, डेल्टा एस टोटल कसं असेल, पॉझिटिव्ह असेल तर रिएक्शन कशी असते, स्पॉन्टेनियस असते. तर रिएक्शन कशी असते, स्पॉन्टेनियस. डेल्टा एस टोटल जर निगेटिव्ह असेल तर रिएक्शन कशी असते, नॉन स्पॉन्टेनियस. आणि डेल्टा एस टोटल जर 0 असेल तर रिएक्शन कशी असते, इक्विलिब्रियमला असते. ओके. डेल्टा एस टोटल ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस रिएक्शन स्पॉन्टेनियस असेल. डेल्टा एस टोटल निगेटिव्ह असेल त्यावेळेस रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस असेल. तर आता इथं डेल्टा एस टोटल कसं आहे, निगेटिव्ह आहे. डेल्टा एस टोटल कसं आहे, निगेटिव्ह आहे. त्यावेळेस डेल्टा जी कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डेल्टा एस टोटल निगेटिव्ह असेल तर रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस असेल. रिएक्शन ज्यावेळेस नॉन स्पॉन्टेनियस असेल त्यावेळेस डेल्टा जी कसं असेल, पॉझिटिव्ह. रिएक्शन ज्यावेळेस नॉन स्पॉन्टेनियस असेल त्यावेळेस डेल्टा जी कसं असेल, पॉझिटिव्ह. ज्यावेळेस डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असेल, डेल्टा एस टोटल कसं असेल, पॉझिटिव्ह असेल तर हे दोन्ही एकमेकांना काही अपोजिट साइन आहे. हा पॉझिटिव्ह झाला, हा काय होईल, निगेटिव्ह होईल. आणि हा पॉझिटिव्ह झाला, डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह झाला की रिएक्शन कशी आहे, स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस रिएक्शनसाठी डेल्टा जी कसं असेल, निगेटिव्ह असेल. समजलं. जे इक्वेशन मिळाले ते इक्वेशन काय मिळाले, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल. हे इक्वेशन काय सांगतं, डेल्टा जी आणि डेल्टा एस टोटल हे ऑलवेज एकमेकाच्या अपोजिट असतात. डेल्टा जी आणि डेल्टा एस टोटल हे एकमेकाचे कसे असतात, साइन मध्ये ऑलवेज अपोजिट असतात. क्लिअर झालं. मग इथे सांगितल्याप्रमाणे डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असताना जर रिएक्शन स्पॉन्टेनियस असेल तर डेल्टा जी साठी कसं असेल, डेल्टा जी पॉझिटिव्ह असेल तर रिएक्शन कशी असेल, नॉन स्पॉन्टेनियस असेल. रिएक्शन कशी असेल, नॉन स्पॉन्टेनियस. डेल्टा जी हा निगेटिव्ह असेल तर रिएक्शन कशी असेल, स्पॉन्टेनियस असेल. आणि डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल तर रिएक्शन कशी असेल, इक्विलिब्रियमला असेल. ओके. समजलं. कारण डेल्टा जी आणि डेल्टा एस टोटल यांचं जे साइन आहे हे एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहेत. पण डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असताना रिएक्शन स्पॉन्टेनियस असेल तर डेल्टा एस पॉझिटिव्ह असताना, डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह असताना डेल्टा जी कसा असतो, निगेटिव्ह असतो. पण डेल्टा जी जर निगेटिव्ह असेल तर रिएक्शन कशी असेल, स्पॉन्टेनियस. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये डेल्टा जी कसा असतो, निगेटिव्ह. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये डेल्टा जी कसा असतो, पॉझिटिव्ह. आणि डेल्टा जी जर 0 असेल तर रिएक्शन इक्विलिब्रियम असेल. हे अतिशय महत्वाचं आहे, व्हेरी आयएमपी पॉइंट आहे हा.
VIMP पॉइंट आहे हा. याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात की किंवा जे आपण इक्वेशन पाहिलं डेल्टा जी इज इक्वल टू इक्वेशन काय मिळेल डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस गिव्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. याच्यावर खूप सारे क्वेश्चन जेई नीट ऍडव्हान्सला विचारले गेलेले. अगदी जेईला सिंपल क्वेश्चन विचारला गेलेला आहे. जर डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल तर रिएक्शन कशी असेल. सिंपल आहे. डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल रिएक्शन नायदर स्पॉन्टेनियस नॉर नॉन स्पॉन्टेनियस बिकॉज when delta G is equal to 0 reaction is present in only and only equilibrium state. एक्झाम्पल डेल्टा जी जर पॉझिटिव्ह असेल सिंपल डेल्टा जी पॉझिटिव्ह दिला एक रिएक्शन दिली डेल्टा जी पॉझिटिव्ह आहे डोळे झाकून सांगायचं रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. डेल्टा जी निगेटिव्ह दिलाय डोळे झाकून डेल्टा जी निगेटिव्ह आहे रिएक्शन स्पॉन्टेनियस असेल. समजलं. पॉइंट क्लिअर होतोय कोणता गिव्स एनर्जी अँड स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता बघा आपण मागे पाहिलं होतं एक रिएक्शन घेतली रिएक्शनचा डेल्टा एच लिहिला. एक रिएक्शन घेतली रिएक्शनचा डेल्टा एच लिहिला. डेल्टा एच काय लिहिला पॉझिटिव्ह लिहिला. डेल्टा एच पॉझिटिव्ह लिहिला. रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक आहे. डेल्टा एच पॉझिटिव्ह रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक आहे. मी विचारलं रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे नॉन स्पॉन्टेनियस आहे सांगू शकत नाही. मी तीच रिएक्शन लिहिली रिएक्शनसाठी डेल्टा एच लिहिला. डेल्टा एच रिएक्शनचा म्हणजे सिस्टीमचा डेल्टा एच इज इक्वल टू काय तर लिहिला पॉझिटिव्ह आणि विचारलं रिएक्शन कशी आहे स्पॉन्टेनियस आहे नॉन स्पॉन्टेनियस आहे सांगू शकत नाही. कारण डेल्टा एस वरून रिएक्शनची स्पॉन्टेनिटी सांगता येत नाही. रिएक्शनची स्पॉन्टेनिटी सांगण्यासाठी डेल्टा एस टोटल पाहिजे पण डेल्टा एस टोटल दिलं असतो का नाही. आपल्याला फक्त रिएक्शनचा म्हणजे सिस्टीमचा दिलेला असतो. म्हणजे सिस्टीमचा एंट्रॉपी किंवा सिस्टीमची एनर्जी याच्यावरून रिएक्शनची स्पॉन्टेनिटी सांगता येत नाही. बट मी एक रिएक्शन दिली आणि रिएक्शनचा डेल्टा जी दिला आणि विचारलं रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे नॉन स्पॉन्टेनियस 100% सांगता येतं. डेल्टा जी पॉझिटिव्ह असेल नॉन स्पॉन्टेनियस डेल्टा जी निगेटिव्ह असेल स्पॉन्टेनियस डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल रिएक्शन ऍट इक्विलिब्रियम. क्लिअर आलं. तर इथं स्पॉन्टेनियस प्रोसेस हा पॉइंट क्लिअर होतो की ज्याच्यामध्ये आपण काय शिकलो स्पॉन्टेनिटी अँड एनर्जी. पहिला पॉइंट काय शिकलो स्पॉन्टेनिटी अँड एनर्जी. दुसरा पॉइंट काय शिकलो स्पॉन्टेनिटी अँड एंट्रॉपी आणि तिसरा पॉइंट शिकलो स्पॉन्टेनिटी अँड गिव्स एनर्जी. आता मी विचारलं which criteria is used to determine the spontaneity of reaction. Which criteria is used to determine the spontaneity of reaction. रिएक्शनची स्पॉन्टेनिटी सांगण्यासाठी कोणता क्रायटेरिया यूज केला जातो. ऑप्शन आहे एक्झोथर्मिसिटी एंडोथर्मिसिटी एंट्रॉपी अँड गिव्स एनर्जी. ऑप्शन काय एक्झोथर्मिसिटी दॅट मीन्स एक्झोथर्मिक रिएक्शन एंडोथर्मिक रिएक्शन एंट्रॉपी ऑफ रिएक्शन अँड गिव्स एनर्जी ऑफ रिएक्शन. तर आन्सर काय असेल गिव्स एनर्जी ऑफ रिएक्शन. गिव्स एनर्जी जर दिला असेल रिएक्शनसाठी तर तुम्ही त्या रिएक्शनची स्पॉन्टेनिटी सांगू शकता. कशी गिव्स एनर्जी पॉझिटिव्ह असेल नॉन स्पॉन्टेनियस गिव्स एनर्जी निगेटिव्ह असेल स्पॉन्टेनियस गिव्स एनर्जी इज इक्वल टू 0 असेल रिएक्शन ॲट इक्विलिब्रियम. टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम म्हणजे तुम्हाला डाटा दिला जातो आणि त्या डाटावरून विचारलं जातं की कोणत्या टेम्परेचरला रिएक्शन स्पॉन्टेनियस असेल किंवा दिलेल्या टेम्परेचरला रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस. आता आपण हे शिकलोय की रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस पण कोणत्या टेम्परेचरला रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. कारण हे जे इक्वेशन आहे गिव्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस हे अतिशय महत्वाचे इक्वेशन आहे गिव्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. याच्यावरून तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. कशासाठी रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस. म्हणजे तुम्हाला डाटा दिला जातो डेल्टा एच व्हॅल्यू दिली जाते डेल्टा एस म्हणजे एंट्रॉपीची व्हॅल्यू दिली जाते टी दिलेला असतो आणि विचारलं जातं रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस. आणि कधी कधी काय केलं जातं रिएक्शन टेम्परेचर दिलं जातं आणि दिलेल्या टेम्परेचरला रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस असं विचारलं जातं. किंवा काय काय वेळेस टेम्परेचर दिलं जात नाही स्पॉन्टेनियसचं कन्व्हर्जन नॉन स्पॉन्टेनियस मध्ये होण्यासाठी किंवा नॉन स्पॉन्टेनियसची रिएक्शन स्पॉन्टेनियस मध्ये कन्वर्ट होण्यासाठी कोणतं टेम्परेचर आवश्यक आहे कोणत्या टेम्परेचरला ते कन्व्हर्जन होईल स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस किंवा नॉन स्पॉन्टेनियस टू स्पॉन्टेनियस असं विचारलं जातं. तर तो हा पॉईंट आहे आपला टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम. सिंपल पॉईंट आहे अतिशय सोपा आहे. अकॉर्डिंग टू गिव्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन अकॉर्डिंग टू गिव्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन काय डेल्टा जी इज इक्वल टू
डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. आता आपल्या पॉइंट मध्येच आहे टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम कंडिशनला डेल्टा जी ची व्हॅल्यू काय असते दिलेलं मी. ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इज इक्वल टू काय असतो 0 असतो. ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इज इक्वल टू काय असतो 0 असतो. इक्वेशन काय होईल 0 इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. डेल्टा एच इज इक्वल टू काय होईल डेल्टा एच इज इक्वल टू इकडे गेला टी इंटू डेल्टा एस. एच इज इक्वल टू काय होईल डेल्टा एच इज इक्वल टू टी इंटू डेल्टा एस. देयरफॉर टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. तुम्हाला डेल्टा एच दिलाय पुटअप करा, डेल्टा एस दिलाय पुटअप करा, टेम्परेचर मिळेल. पण टेम्परेचर मिळालेल्या टेम्परेचरला हे जे टेम्परेचर मिळेल या टेम्परेचरला रिएक्शन काय असेल ऍट इक्विलिब्रियम असेल. जे टेम्परेचर मिळालं त्या टेम्परेचरला रिएक्शन काय असेल ऍट इक्विलिब्रियम असेल. पण तुम्हाला काय विचारलं जातं स्पॉन्टेनियस किंवा नॉन स्पॉन्टेनियस. मग याच्यासाठी एक चार्ट आहे कशाचा डेल्टा जी डेल्टा एच आणि डेल्टा एस च्या व्हॅल्यूच्या. आणि त्या चार्ट वरून सांगायचं आहे बिलो दिस टेम्परेचर किंवा अबाव दिस टेम्परेचर. बिलो दिस टेम्परेचर किंवा अबाव दिस टेम्परेचर रिएक्शन स्पॉन्टेनियस की नॉन स्पॉन्टेनियस. तो चार्ट ही तुम्हाला देणार आहे. ओके. तत्पूर्वी आपल्याला माहित करून काय घ्यायचं आहे टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम. कसं अकॉर्डिंग टू गिब्स अँड हेल्महोल्ट्ज इक्वेशन डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. बट ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इज इक्वल टू 0. therefore 0 is equal to delta h minus t into delta s. ओके. मग याच्यानुसार इक्वेशन जर मांडलं तर काय होईल डेल्टा एच इज इक्वल टू ही टर्म इकडे गेली निगेटिव्हचा पॉझिटिव्ह डेल्टा एच इज इक्वल टू टी इंटू डेल्टा एस. therefore t इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. डेल्टा एच दिलाय डेल्टा एस दिलाय. पण तुम्हाला विचारलं रिएक्शन स्पॉन्टेनियस कधी असेल. तुम्हाला रिएक्शन स्पॉन्टेनियस मिळाली का नाही. तुम्हाला मिळालं काय टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम मिळालं. रिएक्शन स्पॉन्टेनियस किंवा नॉन स्पॉन्टेनियस कधी हे माहित असण्यासाठी तुम्हाला तो चार्ट माहित असायला पाहिजे. तो चार्ट पार्ट असायला पाहिजे. याच्यावर खूप सारे क्वेश्चन जे आणि नेटला विचारले जातात. कसं इथे तुम्हाला मिळालं काय टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम. त्या चार्टच्या सहाय्याने तुम्हाला कळेल की अबाव दिस और बिलो दिस टेम्परेचर रिएक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस. तो चार्ट तुम्हाला देणार आहे. हे समजावून घ्या. इथं टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम काय मिळालं टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय पॉइंट आहे गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. यालाच म्हटलं जातं रिलेशनशिप बिटवीन गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. अकॉर्डिंग टू रिलेशनशिप बिटवीन गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला एक सिंपल रिएक्शन किंवा सिंपल इक्वेशन मिळतं. हे इक्वेशन आहे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी इंटू ln ऑफ क्यूसी. काय इक्वेशन आहे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी इंटू नॅचरल लॉग ऑफ क्यूसी. हा जो डेल्टा जी आहे हा डेल्टा जी काय गिब्स एनर्जी गिवन व्हॅल्यू ऑफ गिब्स एनर्जी फॉर द रिएक्शन. डेल्टा जी नॉट काय स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज. स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज फॉर द रिएक्शन. आर गॅस कॉन्स्टंट आहे टी टेम्परेचर आहे ln नॅचरल लॉग and QC is the reaction quotient. QC काय QC is the reaction quotient. आता हे आपण इक्विलिब्रियम मध्ये पाहिलेलं आहे. QC is equal to काय असतो concentration of C raised to power C into concentration of D raised to power D upon concentration of A raised to power A into concentration of B raised to power B. For which reaction A into A plus B into B is in equilibrium with C into C plus D into D. या रिएक्शन साठी QC म्हणजे काय रिएक्शन क्वोशंट. दिस इज द कंडिशन ऑफ रिएक्शन बिफोर अटेनिंग इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम या रिएक्शन इक्विलिब्रियम अटेन करण्यापूर्वीची रिएक्शनची जी कंडिशन आहे त्याला म्हटलं जातं रिएक्शन क्वोशंट. आणि हा रिएक्शन क्वोशंट आहे QC इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस्ट टू पॉवर C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस्ट टू पॉवर D
अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to power A into concentration of B raised to power B. हीच रिएक्शन जर गॅसेस मिडियमला असेल, रिएक्टंट आणि प्रोडक्टचे प्रेशर दिले आहेत, पार्शियल प्रेशर दिलेले आहेत, तर हेच इक्वेशन कसं होतं, QP साठी होतं. हे इक्वेशन कसं होतं, QP साठी होतं. आणि QP साठी जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन कसं मिळेल, QP इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ C raised to power C into partial pressure of D raised to power D upon partial pressure of A raised to power A into partial pressure of B raised to power B. हे याप्रमाणेचे इक्वेशन आहे. फक्त हा रिएक्शन क्वोशंट कधी रिएक्टंट आणि प्रोडक्ट ॲक्वस मिडियमला असतील तर कॉन्सन्ट्रेशन दिले असतील, आणि हा रिएक्शन क्वोशंटच आहे, फक्त पार्शियल प्रेशरच्या रूपात आहे. QP, दिस इज QC, दिस इज QP. पार्शियल प्रेशरच्या रूपात पार्शियल प्रेशर ऑफ C raised to power C into partial pressure of D raised to power T upon partial pressure of A raised to power A into partial pressure of B raised to power B. ओके, दिस इक्वेशन काय मिळालं, डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा G नॉट प्लस RT इंटू ln ऑफ QC किंवा ln ऑफ QP, याप्रमाणे इक्वेशन. ओके, आता पुढे हे अतिशय महत्वाचं आहे, इक्विलिब्रियम. तर मी काय लिहितोय बघा, ऍट इक्विलिब्रियम. काय लिहिलं, ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला डेल्टा G ची व्हॅल्यू असते, डेल्टा G इज इक्वल टू 0. ऍट इक्विलिब्रियमला डेल्टा G ची व्हॅल्यू किती असते, 0. आणि हा जो QC असतो, QC इज इक्वल टू असतो KP, सॉरी QC इज इक्वल टू काय असतो, KC. QC इज इक्वल टू KC किंवा QP इज इक्वल टू KP. QC इज इक्वल टू KC किंवा QP इज इक्वल टू KP किंवा सिंपल Q इज इक्वल टू K असतो. ऍट इक्विलिब्रियम डेल्टा G इज इक्वल टू 0 आणि Q इज इक्वल टू काय होतो, K होतो. कारण ही रिएक्शन कधी आहे, बिफोर अटेनिंग इक्विलिब्रियम. Q कधी असतो, Q ची व्हॅल्यू कधी आहे, बिफोर अटेनिंग इक्विलिब्रियम. बिफोर अटेनिंग इक्विलिब्रियम Q, ऍट इक्विलिब्रियम K. इक्विलिब्रियम कांस्टेंट काय, K. बिफोर अटेनिंग Q, मग Q C और QP. एट इक्विलिब्रियम QC is equal to KC, QP is equal to KP. Okay, this at equilibrium delta G is equal to 0 and Q is equal to K. Then this equation becomes, equation क्या होगी, delta G is equal to 0, delta G is value 0 is equal to delta G naught plus RT into ln of Q ची व्हॅल्यू काय झाली, K. मग तो K काही घ्या तुम्ही, KC घ्या किंवा KP. समजतंय, 0 is equal to delta G naught plus RT into ln of K. इक्वेशन रिअरेंज केलं काय होईल, therefore delta G naught is equal to, हे टर्म इकडे गेली, मायनस RT into ln of K. Delta G naught standard gives energy change is equal to, ही टर्म इकडे गेल्यानंतर काय झाली, मायनस RT into ln of K. हा जो ln आहे नॅचरल लॉग, हा लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट केला. इक्वेशन काय मिळेल, डेल्टा G naught is equal to ln चं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये काय होईल, ln is equal to 2.303 into log to the base 10 एवढी व्हॅल्यू येते. म्हणजे डेल्टा G naught is equal to minus 2.303 RT log to the base 10 of K. याप्रमाणे इक्वेशन मिळेल. हे जे इक्वेशन झालं ते कसं आहे, गिव्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणजे तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिला जाईल, R दिला जाईल, T दिला जातो. वी कॅन कॅल्क्युलेट स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज. क्लियर झालं, इथं गिव्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण सांगतो. लक्षात आलं, पॉइंट क्लिअर झालाय. कोणता, स्पॉन्टेनियस प्रोसेस, याच्या अंडर हे सर्व होत, स्पॉन्टेनिटी अँड एनर्जी, स्पॉन्टेनिटी अँड एंट्रोपी, स्पॉन्टेनिटी अँड गिव्स एनर्जी. त्याच्यानंतर टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम अँड गिव्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर याच्याप्रमाणे आपल्याला काय मिळालं, गिव्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. याच्यामध्ये आपण काय पाहिलं, अकॉर्डिंग टू दिस रिलेशन
delta G is equal to delta G naught plus RT into ln of Q. But at equilibrium, delta G is equal to 0 and Q is equal to K. Therefore, this equation becomes 0 is equal to delta G naught plus RT into ln of K. Therefore, delta G naught is equal to minus RT into ln of K. By converting ln into log to the base 10, delta G naught is equal to minus 2.303 RT log to the base 10 of K. आता हा जो K आहे तो काय आयदर KC और KP. कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर KC, पार्शियल प्रेशर दिलं असेल तर KP. म्हणजे या इक्वेशनच्या सहाय्याने आपण डेल्टा G नॉट काढू शकतो किंवा डेल्टा G नॉट दिलं असेल तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढू शकतो. समजतंय? इथं स्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा गिब्स एनर्जी आपण क्लिअर होतो. ओके. आणि इथं थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर आहे.